ओम श्री स्वामी स्वरूपानंदाय नमो नमहा. श्रोत्या नमस्कार. आज आपण या 16व्या भागात श्रीयुत शांताराम बापू जामसांडेकर यांच्या लेखाचा पुढचा भाग ऐकूया. माझी पाळी येताच मी आत गेलो. खोलीत प्रवेश करताच तेथील वातावरणाने माझा ताबा घेतला. अत्यंत प्रसन्न, पवित्र आणि भारलेले असे ते वातावरण होते. शुभ्र स्वच्छ पोशाखात अत्यंत नीटनेटक्या पलंगावर पूज्य स्वामीजी बसलेले होते. जणू प्राचीन काळातील एखादे मुनिवर्य आसनस्थ असावेत आणि एखाद्या विषयावर अंतर्मुख होऊन चिंतन करीत असावेत असेच ते दृश्य होते. खोलीत जेमतेम पण आवश्यक असे साहित्य होते. सर्व साहित्य जिथल्या तिथे होते. खोलीतील नीटनेटकेपणा नजरेत येत होता. खोलीत दिव्यांचा मंद पण प्रसन्न वाटावा असा प्रकाश होता. पूज्य स्वामीजींची मूर्ती पाहता क्षणीच ठाकूरांची मनोमन आठवण झाली. मी नमस्कार करीतच आत प्रवेश केला, पण स्वामीजींनी त्या आधीच हात जोडलेले होते. माझा प्रतिनमस्कार झाला. असो, मला समोर बसण्यास सांगण्यात आले. मी समोर असलेल्या बाकावर बसलो. मी बसताच स्वामीजींनी एका पाठोपाठ एक असे 3 ओंकार म्हटले. ओम ओम ओम. मी आजवर अनेक ओंकार काढलेले ऐकले आहेत, पण असा ओंकार मी यापूर्वी कधीही ऐकला नव्हता. मनाची सर्व आवर्तने क्षणात थांबवण्याचे सामर्थ्य त्यात होते. त्यातील मंजूळपणापुढे एखादे तंतुवाद्य फिके पडावे असा तो नाद होता. त्यानंतर स्वामीजींनी संजीवनी गाथेचे पुस्तक मला दिले आणि ते उघडण्यास सांगितले. मी पुस्तक उघडताच कागा माझा तुझ नये कळवळा, उदारा दयाळा पांडुरंगा हा अभंग आला. तो मी वाचला. तो वाचून पुढे स्वामीजी काय सांगतात ते पाहू लागलो. तोच स्वामीजी म्हणाले, पुढील अभंगही वाचा. रूप चतुर्भुज सुंदर सावळे, आजी म्या देखिले श्रीहरीचे. हा माझा अभंग वाचून होताच पुरे या अर्थाने स्वामीजींनी खूण केली. त्यानंतर त्यांनी माझी काही प्राथमिक चौकशी केली आणि अंती खडी साखरेचा प्रसाद हातावर ठेवला. मी स्वामीजींना जे पाहिले ते जवळजवळ प्रकाश रूपातच पाहिले. स्वामीजींचे अस्तित्वही मुळी प्रकाश रूपच होते. खोलीत उजेड हाही त्या तेजाचाच भाग जणू होता. या दर्शनाने मी मुग्ध होऊन गेलो. असे दर्शन मला यापूर्वी कधीही घडले नव्हते. स्वामी दर्शन हा माझ्या जीवनातील प्रसंग शब्दात वर्णन करणे अशक्य आहे. हा अनुभूतीचा प्रांत आहे. या अनुभवानेच समजून घ्यावा. लागतो. मनात ज्या पद्धतीचा भाव वचत असेल त्याप्रमाणे अनुभव येतात. अधिक काय सांगावे. सांप्रदायिक अनुग्रहित मंडळी हा विषय जाणून घेतील. असो, माझ्याबरोबरच्या स्नेहांची स्वामी भेट आटपून होताच कै तीर्थरूप भाऊंनी प्रसादाचा आग्रह करून आम्हाला पोटभर जेवू घातले. त्या प्रसादाचे वर्णन काय करावे. अनंत निवासातील तो आमचा पहिला प्रसाद. आमचा प्रसाद ग्रहण करून आम्ही हात धुवून बाहेर येतो इतक्यात तो छकडेवाला मुलगा धावत आला. आमची परत जाण्याची वेळ आली होती. वेळेत चला, आपणास ठरल्याप्रमाणे भाट्याला पोहोचवायचे आहे असे तो सांगू लागला. आमचे दोघांचे बोलणे स्वामीजींना समजले असावे. ते म्हणाले, आज मुक्काम केला असता तर बरे झाले असते. मी स्वामीजींना सर्व वस्तुस्थिती सांगितली. म्हणालो, या मुलाला कबूल करून आम्ही इथपर्यंत आलो. त्याला दिलेल्या
शब्दाप्रमाणे सोबत आम्ही परत जाणे गरजेचे आहे. आम्ही निघतो. त्यावर स्वामीजी म्हणाले, तुमच्या गाडीत कंदील वा बॅटरी आहे का? मी म्हणालो, नाही. त्यावर स्वामीजींनी स्वतःकडील बॅटरी काढून दिली आणि सांगितले, ही उद्या रत्नागिरीत राम नाक्यावरच्या मालवण वॉच कंपनी या घड्याळाच्या दुकानात पोहोचती करा. ती तिथे दिली असता दुकानाचे मालक श्री दादा आंबेडकर तिकडे पोहोच करतील. मी बरं म्हणून ती बॅटरी घेतली. स्वामीजींचा निरोप घेतला. छकड्यातच स्थानापन्न झालो. बोलत बोलत कधी एखादी डुलकी घेत भाटे तरीपर्यंत येऊन पोचलो. त्या मुलाने आमची रात्रीच्या निवासाची व्यवस्था करून दिली. एका ग्रामविकास सोसायटीच्या हॉलमध्ये आम्ही तिघेजण एका जमखान्यावर आडवे झालो. बोलता बोलता निद्रादेवीच्या केव्हा अधीन झालो ते समजलेही नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी सर्व आटपून रत्नागिरीस आलो. स्वामीजींची बॅटरी श्री दादा आंबेडकर यांच्या ताब्यात दिली आणि तेथून पुढे स्टँड गाठून कोल्हापूरला परतलो. अनंत निवासाची वास्तू पाहताना ते पहिले दिवस आठवतात. ज्या वास्तूत आमची सद्गुरू माऊली उणीपुरी 40 वर्ष वास्तव्य करून राहिली. अनेक आर्त पिपासू पीडितांवर तिने आपल्या अमोघ कृपेने वर्षाव केला. ती वास्तू आम्हास एखाद्या महन्मंगल पुण्यपावन तीर्थाप्रमाणे. आमचे सद्गुरू आजही चैतन्य रूपाने वास्तव्य करून आहेत. ती आत्ये, ती बाबा, तीर्थरूप तात्या, तीर्थरूप भाऊ, ही सर्व मंडळी आजही अनंत निवासाच्या वास्तूत वावरताना माझ्यासारख्यांना जाणवतात. हा भास नव्हे, सत्य आहे. आजही अनपेक्षितपणे वाटते की तीर्थरूप भाऊंच्या सौभाग्यवती किंवा आत्ये आतून बाहेर मी ज्या ठिकाणी बसलोय त्या बाकापाशी येतील आणि म्हणतील, शांताराम बापू, आज दुपारचा प्रसाद इथेच घ्या बरं. असा आग्रह किती वर्ष या वास्तूत आमच्यासाठी होत आलाय हे सांगता यावयाचे नाही. या वास्तू संदर्भात जी आपुलकी, जो जिव्हाळा, जो स्नेहार्द ममत्वाचा दृष्टिकोन निर्माण झाला, त्यास मुख्य अधिष्ठान आमचे सद्गुरू, सद्गुरुस्थान म्हणून ही वास्तू व या वास्तूत वास्तव्य करून असलेली मंडळी म्हणजे माझ्यासारखांचे पूर्वपुण्यच. पूज्य स्वामीजींची येथील ज्या ज्या चल अचल सजीव पार्थिव अशा विविध वस्तूंवर दृष्टी पडलीये त्या त्या सर्वांचं सोनं होऊन गेलं असो. दैवी गुणसंपत्ती दे आणि गृहस्थाश्रमातील आदर्श वस्तुपाठाने संस्कारित असलेली एक अखंड पिढी आम्ही पाहिली. देव दुर्लभ सद्गुरू समर्पित वृत्तीने जीवन जगलेली ही मंडळी काही वेगळाच ठसा उमटवून गेली आहेत. आज प्रसंगवशात या सर्वांचे स्मरण होते आहे. अनंत निवासाने किती महान विभूती पाहिल्या असतील याची आपण कल्पना करू शकत नाही. वास्तू जर वाचा असती तर निश्चितच या वास्तूच्या वास्तुपुरुषाने आपणास काही सांगितले असते. या वास्तूत कुणी कुणी भेटी दिल्या आहेत याचे समग्र वर्णन पूज्य स्वामीजींनीच लिहून ठेवले आहे. त्यांच्या सांगण्याप्रमाणे भगवान गौतम बुद्धापासून ते येशू ख्रिस्तापर्यंत जे जे धर्मसंस्थापक होऊन गेले ते सर्व या वास्तूत येऊन गेले. पण त्याबरोबरच पूज्य आदिनाथांपासून ते गणेशनाथांपर्यंत अखंड सद्गुरू परंपरा मूर्तिमंत रूपाने सदैव या वास्तूत अवतीर्ण झाली. वो गोडबोले किधर है अशी विचारणा करणाऱ्या साक्षात भगवान महाविष्णू पासून ते रामकृष्ण, विवेकानंद, मथुर बाबू, मेहेर बाबा, जगद्गुरु जय कृष्णमूर्तींपर्यंत सर्व मंडळी सूक्ष्म तर कधी सदैव रूपाने या वास्तूला भेट देत राहिली. असे परमोच्च भाग्य आणखी कोणत्या बरे वास्तूस लाभले आहे. म्हणूनच आम्हा सद्गुरू भक्तांच्या दृष्टीने ही वास्तू परम पवित्र वंदनीय आहे. ज्या अर्थतेने भाविक वारकरी श्री
क्षेत्र आळंदी जाऊन माऊलीच्या परमदर्शनाने कृतार्थ होतो, त्याच सश्रद्ध भावनेने आम्ही स्वामी भक्त अनंत निवासाच्या परमदर्शनाने कृतार्थ होतो. आज वयोमाना परत्वे गात्र थकलीत, स्मृती प्रवाहात सातत्य उरलेले नाही. विविध व्याधी वास्तव्यास येऊ लागले आहेत. नेत्र पैलतीराकडे लागलेले आहेत. बोलावणे केव्हा येते याची प्रतीक्षा सुरू आहे. अशा स्थितीत अनंत निवासाच्या त्या पुण्यपावन स्मृती मनाला परम आल्हाद देतात. अनंत निवासात पूज्य स्वामीजींबरोबर घडलेली प्रत्येक भेट एखाद्या चलतचित्राप्रमाणे नजरेसमोर येते. मन किती काळ गुंतले ते समजून येत नाही. आज बाह्य परिस्थिती बदललेली आहे. रस्त्यापासून ते वाहनांपर्यंत अनेक बदल झालेले आहेत. प्रवास बराच सुसह्य झालेला आहे. जुने पण जाऊन नवे पण सर्वत्र येऊ लागले. कालमानानुसार अनंत निवासाच्या वास्तूनेही काही आवश्यक बदल स्वीकारलेले आहे. तो बदल स्वीकारित असताना अत्यंत कौशल्याने पूर्वीचा आनंद जसाच्या तसा आजही आम्ही अनुभवतो. मनुष्याजवळ जितक्या सूक्ष्म तरल भावनांची उपलब्धी असेल, तितके ज्वलंत अनुभव त्याच्या वाट्याला ठेवलेले आहेत. हातपाय धुवून नुसते बाहेरच्या बाकावर जरी आपण क्षणभर विसावलो तरी मन क्षणात अंतर्मुख होते. कळत नकळत ध्यान तिथेच सुरू होते. सद्गुरु स्मरणात सद्गुरु सानिध्य विसावले आहे याची प्रचिती येते. ही प्रचिती ज्याची त्यानेच अनुभवायची असते. अनंत निवासात वास्तव्य करून असलेली एक अखंड पिढी श्री सद्गुरु चरणी लीन झाली. दुसरी पिढी समर्थपणे स्वामी कार्याचा भार उचलते. तिसरी पिढी तिच्या मदतीला हाताशी आहे. आज 3 पिढ्या आम्ही पाहत आहोत. अत्यंत निष्ठेने परिश्रमांची पराकाष्ठा करून सद्गुरु सेवेत रत झालेली एक पिढी अंतर्धान पावली. सद्गुरु भाव वृद्धिंगत व्हावा यासाठी कसे समर्पित जीवन जगावे याचे मार्गदर्शन मागे ठेवून ही पिढी पुढे निघून गेली. पण त्यांच्या स्मृती मात्र मनाच्या गाभाऱ्यात नुकत्याच प्रभुचरणी अर्पण केलेल्या वसंतागमनीच्या वाटोळ्या मोगरीच्या प्रसन्नतेने आनंद देत आहेत. दिनांक 16 ऑगस्ट रोजी पूज्य स्वामीजींचे मला प्रथम दर्शन घडले आणि त्याच तारखेला त्याच वास्तूत म्हणजे अनंत निवासात मला त्यांचे अंतिम दर्शन 16 ऑगस्ट 1974 प्राप्त झाले. असाही सद्गुरु दर्शनाचा एक योगायोग माझ्या पारमार्थिक जीवनात आला. आम्ही आमच्या सद्गुरूंच्या रूपाने 52 कशी सोनं पाहिलं. आमचं मन अन्य कुठे रमणे अशक्य आहे. श्री सद्गुरु चरण हीच आमच्या जीवनाची इतिश्री. अधिक काय सांगावे बरे. या अनंत निवासात आमच्या सद्गुरूंनी कृपा करून आम्हाला कृतार्थ केलं. या अनंत निवासाच्या ऋणाचे आम्ही कसे आणि कोणत्या प्रकारे उत्तराई व्हावे अशक्य आहे. अनंत निवासाच्या पुण्यपावन अनंत स्मृतींना विनम्र अभिवादन. या ठिकाणी श्री शांताराम बापू जामसांडेकर यांचा लेख पूर्ण होतोय. उद्याच्या 17व्या भागात आपण पंडित महादेव शास्त्री जोशी यांचा लेख ऐकणार आहोत. धन्यवाद. हरिओम तत्सत.